उद्योजक असा विचार करतो, मला तरी असं वाटतं की त्याचे मुलं जे आहेत त्यांनी बिझनेसमध्ये जायला पाहिजे. बरेचसे मला मुलं येऊन विचारतात, दे कॉल मी दादा. तर दादा, मी 19व्या वर्षी बिलियनियर कसं बनू? बघूया 12वी नंतर, बघूया MBA नंतर काय करायचं. काय करायचं? और मी कन्फ्युज्ड आहे. सो 13 ते 19 मध्ये सगळीच मुलं ही एम्प्टी वेस्ट झालं. आणि जर इथेच तुम्ही विजन पेरलं, इथेच तुम्ही इथे थॉट्स पेरले, इथेच तुम्ही स्वप्न पेरली, तर पॅरेंट्स आणि बिझनेस आणि मुलं यांच्यामध्ये अलाइनमेंटच नाही. father or mother, whoever is in the business, should first show what is a successful businessman. 3 गोष्टी येतात या प्रोग्राममध्ये लोकांनी काय अटेंड केला पाहिजे. पहिले सिको, देखो अँड देन. भारताची पुढची औद्योगिक नेतृत्व आणि ती नेतृत्व करणारी पिढी, राईट, इंडियाज फ्युचर बिझनेस लीडर्स हे इथून क्रिएट होतील. नमस्कार, मी सिद्धांत कवठाळे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या लीड्स टू सेलच्या या पॉडकास्टवरती. लास्ट टाईम आपण एक पॉडकास्ट घेतला होता जिथे एका यंग बिझनेस कोचला आपण बोलवलं होतं, ज्यांचं एज जरी कमी असेल तर बिझनेसमधला नॉलेज, ती डेप्थ एवढी स्ट्रॉंग आहे जी तुम्हाला जाणवली असेल. आणि हीच डेप्थ अजून आपण जाणून घेण्यासाठी परत एकदा त्यांना आपल्या पॉडकास्टवरती बोलवलेलं आहे. आजचा टॉपिक हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, कारण तुमचा बिझनेस पुढं घेऊन जाण्यासाठी 50 वर्ष 100 वर्षानंतर बिझनेसेसचं पुढे फ्युचरमध्ये काय करायचं आहे आणि कसं घेऊन जाऊ शकतो याच्यावरती चर्चा तर करणारच आहोत. बट आत्ता त्यांनी जी कॉन्सेप्ट घेऊन आली आहे, ज्याच्यामुळे तुमच्या बिझनेसला फ्युचर प्रूफ करण्यासाठी जे काही फंडामेंटल्स आपल्याला जे काही क्रिएट करावे लागणार आहेत, तर त्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सो वेलकम टू उमर सर, परत एकदा लीड्स टू सेलच्या पॉडकास्टवरती. सो आजचा टॉपिक तर बेस्ट आहेच. आपलं डिस्कशन झालं, आपण असं ठरवलं की तुम्ही मला त्या दिवशी सांगितलं की आपण मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. ठीक आहे, बिझनेस सुरू केला, त्यांनी कसा केला, एज्युकेशन किती घेतलं बिझनेससाठी, जे काय झालं ते झालं. त्यांनी बिझनेस सुरू केला, बिझनेस आता एका लेवलवरती आलेला आहे. आता त्यांचा बिझनेस ग्रो होतो आहे किंवा वॉटेवर ते बिझनेसमध्ये जे काय करतात आहे. सो पहिले तर तुम्हाला सुचलं की आपण यांच्या मुलांसाठी काहीतरी बिझनेसमध्ये फंडामेंटल्स घेऊन येऊयात. सो हे याच्यावरती आज आपण चर्चा करूयात. पहिले तर हे सांगा की ही आयडिया का आली आणि हे कशासाठी आपण सुरुवात केली आणि याचं पुढे काय होणार आहे. सो आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. थँक्यू सो मच सिद्धांत सर फॉर हॅव्हिंग मी वन्स अगेन. तुम्ही जसा प्रश्न विचारलात की ही संकल्पना कुठून आली की उद्योजक जे आहेत, जे बिझनेस ओनर्स आहेत, त्यांच्या मुलांना आपण बिझनेसचे फंडामेंटल्स दिले पाहिजेत. तर ही कल्पना किंवा ही आयडिया आली माझ्या स्वतःच्या क्लायंट्सकडून. ओके. सो माझे जेवढे पण क्लायंट्स आहेत, फॉर्च्युनेटली ऑल आर ऑफ आयदर 2x ऑफ माय एज और 1.5x ऑफ Right. माय एज. म्हणजे जर मी 20-21 वर्षांचा आहे तर फॉर्च्युनेटली माझे जेवढे पण क्लायंट्स आहेत ते 40, 45, 50, 55, 60 असं त्यांचं एज ग्रुप आहे. सो जेव्हा मी त्यांच्याकडे, त्यांच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या बिझनेसवरती आमच्या चर्चा सुरू असायच्या किंवा माझं कन्सल्टिंगचं काम सुरू असायचं, तेव्हा आमचं काम बघून त्यांचा सारखा एक रिमार्क मला असायचा की अरे, तुम्ही माझ्या मुला एवढेच आहात. आणि जर झालं तर माझा मुलगा आत्ता 11वीत आहे, 12वीत आहे, माझी मुलगी 10th पास आत्ता झालेली आहे. सो त्यांना पण तुमच्यासोबत घ्या ना. आणि त्यांना देखील ही मॅच्युरिटी येऊ दे, त्यांना देखील ही समज येऊ दे, राईट. ते पण शिकले पाहिजेत. म्हणजे वाटतं सगळ्यांनाच आहे की माझ्या मुलांना बिझनेसचं थोडंफार नॉलेज मिळायला पाहिजे. ॲब्सोल्युटली वाटतं. आणि त्यामुळे त्यांचा आग्रह असा असायचा की ह्यांना तुमच्या टीममध्ये घ्या किंवा ह्यांना तुमच्यासोबत काम करू दे आणि मग ह्यांना शिकवू दे. आणि मला हा प्रॉब्लेम रिअल वाटला. का बरं? बिकॉज बिझनेस ओनर बनण्याला किंवा ऑन्टरप्रेन्योरशिप हा करिअर ऑप्शन म्हणून आपल्याकडे सिरियसली घेतला जात नाही. बिलकुल नाही. का? इफ यू सी, म्हणजे जर तुम्ही डिग्रीज पाहिल्या किंवा जर तुम्ही एज्युकेशन सिस्टम पाहिली आपली, तर CA बनण्यासाठी, डॉक्टर बनण्यासाठी, इंजिनियर बनण्यासाठी हॅव करिक्युलम्स. बट बिझनेस ओनर घडवण्यासाठी करिक्युलम नाही आहे. बरोबर. आणि जो आहे BBA आणि MBA ते करून सुद्धा परत लोक जॉबच शोधतात. मग तो बिझनेस ओनर बनवण्याचा करिक्युलम कसा? राईट. अग्री. म्हणजे त्या करिक्युलम अगेन जे काही चाललंय ते फक्त जॉब ओरिएंटेडच चाललेलं आहे. अगेन यू आर कमिंग टू स्क्वेअर वन, बॅक टू स्क्वेअर वन तुम्ही येत आहे ते करिक्युलम शिकून पण. सो हा गॅप खूप मोठा मला वाटला की जर प्रत्येक करिअरसाठी आपल्याकडे फाउंडेशनल करिक्युलम आहे, तर कुठेतरी बिझनेस ओनर बनण्यासाठी आणि बिझनेस बनवण्यासाठी सुद्धा वी शुड हॅव अ फाउंडेशनल करिक्युलम
की जो मुलगा आधी शिकेल, त्याच्यानंतर तो डिग्रीला जाईल, त्याच्यानंतर मे बी तो प्रॅक्टिकल हे करेल, अँड देन 7 to 8 years मध्ये तो ॲज अ बिझनेस ओनर ग्रो होईल. जसं 7 years मध्ये तुम्ही इंजिनियर घडवता, राईट तुम्ही डॉक्टर बनवता, तुम्ही CA बनवता मुलांना, यू टेक 5 to 7 years ऑफ टाइम ना. राईट. सो तशाच वे मध्ये क्रिएटिंग अ करिक्युलम विच कॅन ऍक्च्युअली मेक बिझनेस ओनर्स, हा या पाठीमागचा उद्देश किंवा आयडिया मला सापडला. म्हणजे इंटेन्शनच हे आहे की बिझनेस कळला पाहिजे बिझनेस चालू करण्याच्या आधी, राईट. राईट. आणि मग तुम्ही बिझनेसमध्ये उतरले मग पाहिजे. तुम्ही बिझनेसमध्ये उतरले Right. पाहिजे. तुम्ही बाय चान्स बिझनेसमध्ये नाही आला पाहिजे. राईट. म्हणजेच तो फ्युचर बिझनेस प्रूफ होईल की हा बिझनेस मला कंटिन्यू का करायचा. एक्झॅक्टली. Right ना? एक्झॅक्टली. सो दिस इज फर्स्ट थिंग. म्हणजे आयडिया कुठून आली तर बिझनेस ओनर्सचा आग्रह होता. राईट. दुसरं, देर वॉज अ ह्यूज गॅप की जरी चांगल्या स्कूल्समध्ये आहेत, जरी चांगल्या कॉलेजेसमध्ये आहे, तरी आयदर करिक्युलम म्हणेल मी किंवा द स्टाईल ज्याच्यामध्ये करिक्युलम डिलिव्हर होतोय. राईट. BBA MBAचा कॉन्टेंट व्हॅल्युएबल आहेच आहे, पण तो ज्या स्टाईलमध्ये शिकवला जातो, सबमिशन बेस्ड स्टाईल, अटेंडन्स बेस्ड स्टाईल, त्या स्टाईलमुळे कुठे ना कुठेतरी मुलं अगेन तिथं दुर्लक्ष करून, मी म्हणतो ना, बॅक टू स्क्वेअर वन येतात की तिथे शिकत नाहीत. सो 2 थिंग्स, आयदर त्यांना कॉन्टेंट पण अशा वे मध्ये देणं की जिथे त्यांना शिकायला रस असेल, आणि म्हणून आम्ही फ्युचर लीडर्स लॉन्चपॅड याची सुरुवात केली की जिथे या 13 ते 19 वयोगटामध्ये असलेली मुलं, मग ते बिझनेस ओनरचे असतील किंवा वडील जॉब करत असतील, पण त्यांना मुलाला बिझनेसमध्ये घालायचं असेल, इफ यू वॉन्ट युअर चाइल्ड टू बिकम अ बिझनेस ओनर इन फ्युचर, त्याला तुम्ही हे फाउंडेशनल करिक्युलम देणं गरजेचं. पण हे करेक्ट म्हणजे हे असंच आहे का की प्रत्येक बिझनेस ओनर ज्याने बिझनेस सुरू केला आहे, सो त्याची सायकोलॉजी मला तरी वाटते, तुम्ही जास्त बिझनेस कोचिंगमध्ये काम करताय, सो यांची सायकोलॉजी हीच असते ना की त्यांच्या मुलांनी बिझनेसमध्ये जावं, मुलगा मुलगी जो कोणी असेल तो, आणि म्हणूनच ते त्यांना ते एज्युकेशन जो आहे, म्हणजे ऑलमोस्ट आपलं जर एज्युकेशन जर बघितलं तर मोर ऑफ आपलं इंटेन्शन क्लिअर आहे, जॉब करायचं आहे, MBA BBA जे काही करायचं असेल ते. बट एखादा उद्योजक असा विचार करतो, मला तरी असं वाटतं की तो त्याचे मुलं जे आहेत त्यांनी बिझनेसमध्ये जायला पाहिजे. सो मग हे जे फंडामेंटल्स आहेत, आपण नेमकं कुठल्या गोष्टीवरती काम करणार आहोत जेणेकरून त्यांना ते माहिती झालं त्यांच्या बिझनेसमध्ये, तर ते आत्ता काय आणि पुढे काय, ते बिझनेसमध्ये येतील तर ते बिझनेस ग्रोथ करतील. सो अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या जे आपण घेणार आहोत किंवा ज्यात जाणून करून द्यायचा प्रयत्न आहे आता लोकांना. फर्स्ट मी काउंटर क्वेश्चन करतो तुम्हाला. ओके, खूप फेमस अॅनॉलॉजी आहे, पहिले मुर्गी आई या पहिले अंडा. आय डोंट नो. आता ठीक आहे, लेट्स डू इट इन अ डिफरंट वे. जेवढे पण दिग्गज बिझनेस ओनर्स आहेत, आपण धीरूभाई अंबानी म्हणूयात, आपण मिस्टर रतन टाटा, सर रतन टाटा म्हणूयात, आपण वॉरन बफेट म्हणूयात, आपण मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स म्हणूयात, आपण मुकेश अंबानी म्हणूयात, आपण झिरोदाचे निखिल कामत, नितीन कामत म्हणूयात. हे सक्सेसफुल कशामुळे झाले असावेत? मिअरली बिकॉज ऑफ देअर आयडियाज किंवा बिझनेस मॉडेल? आयडिया, द इन्फॉर्मेशन दे गॉट, द ॲटमॉस्फिअर, त्यांच्या आजूबाजूचं सराउंडिंग, ह्या गोष्टी असतील. सो दॅट्स वाय. फंड्स ऑल्सो. पैसा इम्पॉर्टंट. पैसा पण इम्पॉर्टंट. द राईट टाइम, राईट प्लेस, राईट पीपल. बट व्हॉट इफ आय टोल्ड यू, राईट टाइम, राईट प्लेस, राईट पीपल, राईट नॉलेज हे सेकंडरी आलं. इट वॉज बिईंग द राईट पर्सन. निखिल कामत, नितीन कामत वॉज राईट. त्यांची व्हॅल्यूज, त्यांचे स्किल्स, त्यांच्या हॅबिट्स, त्यांचं माइंडसेट हे फिट होतं झिरोदा सारखी कंपनी बनवण्याकरिता. राईट. एव्हरीथिंग केम लेटर ऑन, सगळं नंतर मिळालं. ट्रू. बट देअर हॅबिट्स, देअर थिंकिंग, देअर व्हॅल्यूज, देअर वर्क एथिक, एव्हरीथिंग वॉज सुटेड टू मेक झिरोदा, म्हणून झिरोदा बनलं. राईट. म्हणजे आधी फाउंडर बनला, मग कंपनी बनली. सो हिअर इन आर फ्युचर लीडर्स लॉन्च पॅड आम्ही जो फोकस दिलाय फाउंडर क्रिएट करण्यामध्ये. राईट. बिकॉज 13 ते 19 हे जे वयोगट आहे, 13 ते 19 हे वयोगटच आहे ज्याच्यामध्ये यू हॅव एक्स्ट्रीम एनर्जी इनसाइड यू, यू हॅव एक्स्ट्रीम क्युरिओसिटी. बट या क्युरिओसिटीला आणि या एनर्जीला जर डायरेक्शन नाही दिली तर हे भरकटणार आहेत. सो आधी आपल्याला फाउंडर निर्माण करायचा आहे. मग फाउंडर निर्माण कसं करणार, तर या मुलांना क्रिटिकल थिंकिंग शिकवणं. ग्रेट. या मुलांना स्ट्रक्चर मध्ये कसा विचार करायचा. आता बिझनेस ओनर्सला फ्लो मध्ये विचार करून चालत नाही. वी नीड टू थिंक ऑफ स्ट्रक्चर्स. म्हणजे आज जर एखादी एम्प्लॉई तुमच्याकडे पेढे घेऊन आली की सर माझं लग्न ठरलं, तर तुम्हाला 3 महिन्याची हायरिंग सायकल आधी बघावी लागते. ट्रू. यू शुड बी थिंकिंग इन स्ट्रक्चर्स. यू कॅनॉट बी ओ वाव माझी टीम मेंबर इज गेटिंग मॅरिड. यू कॅनॉट बी हॅपी ॲट दॅट टाइम. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही आनंद होणार तुम्हाला, पण ॲज अ बिझनेस ओनर तुम्ही 3 महिने पुढचा विचार करणार. ट्रू.
की ही राहणार नाही आता 3 मंथ्स शी विल बी बिझी, सो मला एक पॅरलल इथे पाहिजे नाही. मग हिचं लीड कोण आहे, मग हिचं आता वर्क काय, ते स्ट्रक्चर्स मध्ये विचार करावा True, लागतो true, true, एका true. बिझनेस ओनरला. ऍब्सोल्युटली. हे स्ट्रक्चरल थिंकिंग मुलांना देणं गरजेचं आहे. गेटिंग मी? क्रिटिकल थिंकिंग, स्ट्रक्चरल थिंकिंग, डिसिजन मेकिंग, मेकिंग अ चॉईस. तुम्हाला एक सर्वे सांगतो, वयाच्या 18व्या वर्षापर्यंत जर तुम्ही सिगरेटला हात नाही लावलेला तर देर आर 97% चान्सेस की तुम्ही लाईफ टाईम कधी सिगरेट पिणार नाही. दॅट मीन्स जेवढे पण ॲडिक्ट्स आहेत किंवा जेवढे पण चेन स्मोकर्स आहेत, 18व्या वर्षाच्या आधी ते स्मोकिंगकडे जातात. आणि जेव्हा ते या दुविधेमध्ये आहेत की शुड आय स्मोक और शुड आय नॉट स्मोक, सो तिथे जर चॉईस कसा घ्यायचा हे जर कळलं, आणि हे चॉईस इमोशनल कधीच नसतात. दीज ऑल आर लॉजिकल चॉईसेस ड्रिव्हन बाय युअर ब्रेन. मग हे लॉजिकल डिसिजन मेकिंग मुलांना शिकवणं, जे डिसिजन मेकिंग ते कुठे पण वापरू शकतात. राईट. सो डिसिजन मेकिंग शिकवायचं आहे, स्ट्रक्चरल थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग. मग येतात बिझनेसचे फंडामेंटल्स. स्ट्रक्चर काय असतो बिझनेसचा, राईट. कोणते फंक्शन्स असतात, त्या फंक्शनचा रोल काय असतो, कोणताही बिझनेस अनालाइज कसा करायचा. आता एक लेन्स असते बिझनेस ओनरच्या, यू आर अ मीडिया पर्सन. राईट. ओके, तर तुम्हाला प्रत्येक प्रॉडक्टच्या पाठीमागे पोझिशनिंग, मार्केटिंग, लीड जनरेशन, चॅनल हे दिसणार. ते फिल्टर्स असेल, फिल्टर आहेत. हा नजरिया तुमच्याकडे आहे म्हणून यू आर सक्सेसफुल इन द मीडिया बिझनेस. राईट. सो इफ आय वॉन्ट माय चाइल्ड टू बी सक्सेसफुल, जर मला त्याला यशस्वी बनवायचं असेल बिझनेसमध्ये, तर मला आधी तो नजरिया देणं गरजेचं आहे की त्यांनी ही घड्याळ बघितलं ना, या घड्याळाच्या पाठीमागे त्याला इंडस्ट्री दिसली पाहिजे. ओके, लेदरचा स्ट्रॅप असो, देर इज अ लेदर इंडस्ट्री वर्किंग. हे स्टेनलेस स्टील मेटलचं बनवलं आहे, ह्याच्यामध्ये एक ग्लास आहे. सो मेनी प्रोडक्ट्स आर कमिंग टुगेदर टू मेक वन प्रोडक्ट. मग या प्रत्येक प्रोडक्टची एक लाईफ सायकल आहे की हे कुठून तरी आलंय, राईट, मग ह्याला कुठेतरी जोडलं गेलंय, मग ह्याचं काहीतरी रॉ कॉस्ट आहे, मग हे कुठनं घडतंय. हे जेव्हा त्याच्याकडे लेन्सेस येतील, हे फिल्टर्स जेव्हा येतील, हा नजरिया जेव्हा येईल बिझनेसचा, तेव्हा तो स्वतःचं काहीतरी क्रिएट करू शकेल ना. जर तो प्रोडक्ट्सला प्रोडक्ट्स म्हणूनच बघत राहिला, कधी त्याला बिझनेस म्हणून बघितलंच नाही, तर तो कसा करणार आहे. मग तिथे हे नजरिया त्याला देणं की हाऊ यू कॅन वॉच और स्कॅन बिझनेस अराउंड यू, हे सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करतो. विच इज किंवा ह्याच्यामध्ये मुलांना तयार करतो, जेणेकरून ॲज अ फाउंडर ते रेडी होते. मग त्यांनी बिझनेस कोणताही करू दे. राईट. कम्प्लीट. वी डोंट हॅव एनी कन्सर्न विथ दॅट. राईट. वा. सो मला असं वाटतं की एवढ्या जर आपण बेसिक्स टू ॲडव्हान्सपर्यंत जर, मला एकच विषय आहे त्यातला जो फिल्टरेशन जर आपला चेंज झाला तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी चेंजेस होतात. कारण आणि जर ते त्या मोमेंटला झालं असेल तर अजून बेस्ट होऊ शकतं. राईट. सो तुम्ही बरेच वर्ष झालं आता याच्यामध्ये ऑलरेडी काम सुरू झालं. मला काय वाटतं की तुमची स्टोरी एकदा सांगूयात आपण, की हाऊ युअर माइंडसेट राईट नाऊ लाईक दिस. आत्ता हा माइंडसेट कसा काय बनला तो, आणि आपण काय काय आत्तापर्यंत कुठल्या बिझनेसमध्ये कशा प्रकारे वर्क केलं आणि तिकडे आपण त्या बिझनेसला सक्सेसफुली आपण डिसिजन देऊ शकतोय की तुम्ही हे केलं पाहिजे. सो हा माइंडसेट कसा बनला, ती स्टोरी जर आपण सांगितली तर मला वाटतं की लोकांना लगेच कनेक्ट होईल. सगळ्यात पहिले तर मी फार हुशार किंवा मी खूप तल्लख बुद्धीचा स्टुडंट कधीच नव्हतो. आय वॉज अ अबव ॲव्हरेज स्टुडंट, बट आय वॉज नेवर अ एक्स्ट्रॉर्डिनरी चाइल्ड की ज्याला खूपच सगळ्या गोष्टी खूप लवकर समजतायत किंवा खूप हाय IQ पर्सन मी कधीच नव्हतो. इनफॅक्ट 7वी पर्यंत कधी व्यवसाय करावा हे माझ्या डोक्यात पण नव्हतं आलं. बिझनेस करावा किंवा बिझनेस याला ॲज अ करिअर बघावं हे 7th पर्यंत मी विचार नव्हता केलेला. ऑल ऑफ माय फ्रेंड्स राईट फ्रॉम 6th-7th स्टँडर्ड वॉज थिंकिंग की पुण्यातलं COAP माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये ॲडमिशन मी कसं घेऊ. आणि त्यासाठी ते IIT JEEच्या परीक्षेची तयारी, फिटजीच्या इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन हे करणं, ऑलिम्पियाडचे पेपर सॉल्व्ह करणं. माझ्या घरी अजून सुद्धा त्या ऑलिम्पियाडमध्ये पार्टिसिपेशनचे सर्टिफिकेट्स आणि मेडल्स मिळालेले आहेत. सो आय वॉज इन दॅट हर्ड रेस की जिथे यू हॅव सर्टन लेवल ऑफ पोटेन्शियल पण क्लॅरिटी झिरो आहे की मला स्वतःला काय करायचं. सगळेजण करतायत, मी पण करतोय, अशी माझी जेन्युइन परिस्थिती 7वी पर्यंत. 7वी मध्ये आय गॉट माय मेंटॉर विष्णू सर, डॉक्टर विष्णू माने सर. वी ऑल नो. येस. GSE इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर. राईट. लिडिंग आपण म्हणू शकतोय की सध्या भारतातला सगळ्यात ट्रस्टेड आणि सगळ्यात लव्ड प्रीनेटल वेलनेस ॲप ज्यांनी बनवलं, राईट, ते विष्णू सर. येस. 7th मध्ये मी त्यांना भेटलो. 7th मध्ये ॲज अ स्टुडंट त्यांचे सेशन्स मी अटेंड करायला लागलो. मग तिथे डोक्यात हे प्रश्न यायला लागले, यार आय कॅन ऑल्सो
थिंक समथिंग बिग, आय कॅन ऑल्सो ड्रीम बिग, आय Wow. शुड ऑल्सो डू समथिंग. त्यांनी धीरूभाई अंबानींचीच स्टोरी सांगितलेली आम्हाला. एक 10वी पास व्यक्तीनं रिलायन्स कसं क्रिएट केलं Wow. आणि जेव्हा ते या जगातनं गेले तेव्हा हम्म. 65,000 कोटींची संपत्ती सोडून गेले. हो. आणि त्यांनी प्रश्न विचारला की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन यू अँड धीरूभाई अंबानी. हम्म. आणि माझ्याकडे कोणताही टँजिबल डिफरन्स वाटला नाही. 2 डोळे, 2 कान, हम्म. 1 नाक, 2 हात, 2 पाय. फिजिकली यू आर सेम. म्हणजे जे हम्म. काही डिफरन्स आहे ते इथंच आहे ना. बरोबर. सो जर हे तुमचं त्या लेवलचं झालं, तुम्ही हम्म. बनवलं, हम्म. देन यू कॅन ऑल्सो बिकम समवन लाईक धीरूभाई अंबानी, हम्म. राईट. सो हा सीड तिथे प्लांट झाला, म्हणजे एक थॉट त्या एजला मिळाला एजला आणि मिळाला आणि तिथून सुरुवात झाली. Wow. म्हणजे ती लेन्स, पहिली लेन्स तर आली ऍस्पिरेशनची. हम्म. मुलं लॅक काय करतात तर पहिला ऍस्पिरेशनच लॅक करतात ना. हम्म. बघूया 12वी नंतर, बघूया MBA BBA नंतर काय करायचं. काय करायचं और मी कन्फ्युज्ड आहे. आता तिथं मला स्वप्नच मिळाला कॉमन टर्म. की क्लिअर हम्म. की मला बिझनेस करायचा. मग त्या सोबत सोबत सोशल मीडियाची जोड मिळाली. सोशल मीडियामध्ये माझं, इफ आय एम नॉट रॉंग, मी 8वी 9वीत असतानाच इंस्टाग्रामवरती आलेलो. आणि माझा जो सगळा कॉन्टेंट कन्झम्पशन होता ना, तो ऑन्टरप्रिन्युअर्स आणि कोचेस आणि या सगळ्या लोकांचाच होता. म्हणजे मी 8-9th मध्ये असताना US मधल्या टोनी रॉबिन्सला ऐकत होतो. वाव. मी विवेक बिंद्रांना फॉलो करत होतो. म्हणजे जबरदस्त. सगळी लोक जी इंडियामध्ये बिझनेस बद्दल बोलतात किंवा आउटसाइड इंडिया बिझनेस बद्दल बोलतात, अशा सगळ्या लोकांना मी वाया सोशल मीडिया ऐकत होतो. राज शर्मानी आत्ता मोठे झाले बरोबर. ॲज अ पॉडकास्टर. आय एम फॉलोविंग हिम सिन्स देन. वा. आणि एकदा असं झालं की मी एक्साइटमेंट मध्ये त्यांना DM पण केलेलं 8वी का 9वी मध्ये असताना. अँड ही ऍक्च्युअली रिप्लाइड टू माय वा. DM की सर कभी एक साथ में काम करेंगे. आणि ही सेड श्योर श्योर ब्रो. म्हणजे हे वा. पहिलं स्वप्न आलं आणि त्याच्यामुळे मी स्वतः मार्ग शोधायला गेलो की मला कुठे कुठे अशी लोक मग भेटतात. मग त्यांच्याशी मी कनेक्ट झालो. मग अजून ते कॉन्टेंट डोक्यावर, म्हणजे कानावर पडत 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 गेलं, ते डोक्यात शिरलं. डोक्यात शिरल्यामुळे पर्स्पेक्टिव्ह तसा निर्माण झाला. अँड इन 10th स्टँडर्ड केम द गेम चेंजिंग इयर. 2020 साली विष्णू सरांच्या सुपर 20 प्रोग्राम मध्ये सामील झालो. सुपर 20 प्रोग्राम मध्ये सामील झालेले असताना हे 1 वर्षात मला बिझनेस डेव्हलपमेंट हा सब्जेक्ट होता तिथे. आणि त्या सब्जेक्टला अक्षरशः कोळून आम्ही प्यायलो. आणि त्याच्यामुळे ॲज अ कन्सल्टंट किंवा बिझनेस कोचिंग मध्ये, आता कॅपिटल तर काही नाहीये, कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली, घराची खूप वेगळी आणि विकट परिस्थिती. सो हे सगळं बघता की माझं स्वतःच असं काहीतरी खूप मोठं कॅपिटल इंटेन्सिव्ह बिझनेस सुरू करणं वॉज नेव्हर पॉसिबल फॉर मी. मग काय आता डेव्हलप झालेली बुद्धी आहे आणि बोलता येतं आपल्याला. मग याच्यामुळे आय थॉट की लेट्स गिव्ह बिझनेस कोचिंग, बिझनेस कन्सल्टिंग अ ट्राय. आणि तिथून कारण तो अनालिटिकल माइंड सुरू झाला. पहिले तर तुम्हाला थॉट दिला कोणतरी, त्या थॉटने एक फिल्टरेशन क्रिएट झालं. त्यानंतर तुम्ही स्वतःलाच बघायला लागले की आपण काहीतरी वेगळं करू शकतोय. तो इन्फॉर्मेशन घेऊन जेव्हा तुम्ही त्याच्यावरती स्टडी करत गेलात आणि त्याच्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी मिळाल्या, एका बिझनेससोबतच आपण काम करतोय, देन यू गेट अ रिझल्ट. तिकडे रिझल्ट आला आणि देन मग कॉन्फिडन्स अजून वाढला आणि त्या कॉन्फिडन्सने मग तुम्हाला एक वेगळीच दिशा मिळाली. आणि लिटरली झालं असं. आणि बरं, हे एका वर्षात नाही घडलं. मी म्हणलो ना 13 ते 19, मला 13व्या वर्षात विष्णू सर मिळाले. 15-16 इयर्सचा जेव्हा मी होतो तेव्हा ॲज अ बिझनेस कन्सल्टंट मला कॉन्फिडन्स आला की आय कॅन डू समथिंग ऑफ माय ओन. आय स्टार्टेड वर्किंग विथ विष्णू सर इटसेल्फ. त्यांच्या कंपनीमध्ये GS इंडिया विच ही स्टार्टेड. त्याच्यामध्येच मी इनिशियली त्यांना हेल्प करावे म्हणून, बिकॉज मेंटॉर आहेत, टीचर आहेत. सो ते इथे आहेत बसलेले त्यांच्या बॉस्चरवरती आणि मी साईडला स्टूलवरती बसलो आणि मी सगळं ऑब्झर्व करतोय. सो ही सुरुवात होती माझ्या जर्नीची. आणि तिथून जी सुरुवात झाली की देन आय वॉज एबल टू मूव्ह इन टू सर्टन रूम्स की जिथे बरेचसे मोठमोठे बिझनेसेस, मग अगदी 150-200 कोटीचे ॲसेट्स मॅनेज करणारे बिझनेसेस असतील, 40-50 कोटींचे सर्व्हिसेस मधले रेव्हेन्यू करणारे बिझनेसेस असतील. मग मिल्क प्रोडक्टचा ब्रँड आत्ताच आम्ही एक लॉन्च केलाय, सांगलीमधला आहे तो असेल. त्यांना पण आम्ही 25 रिटेल्स पर्यंत पोहोचवलोय ऑलरेडी. सो हे सगळ्या वॉक ऑफ लाईफ मधले बिझनेसेस, सगळ्या टाईपचे छोटे मोठे खूप मोठे बिझनेसेस, या सगळ्यांसोबत काम करायची संधी तिथे मिळाली. आणि रिझल्ट पण फेनॉमिनल झाले. जे लॉजिस्टिक्स कंपनी सोबत ज्यांच्यासोबत काम करत होतो, 160% रेव्हेन्यू ग्रोथ, 2 ब्रांचेस. असं ॲसेट मॅनेजमेंट कंपनी सोबत काम करत होतो. 0 बॅकएंड सिस्टम्स आधी होत्या. द मोमेंट वी स्टेप्ड इन बॅकएंड सिस्टम, KRA KPI सगळी क्लॅरिटी आली. सो प्रत्येक बिझनेस सोबत ज्याच्यासोबत जुडलो गेलो आम्ही, तिथे काही ना काहीतरी माझ्या माध्यमातून फॉर्च्युनेटली वी वर एबल टू ॲड सम व्हॅल्यू. आणि मग हे स्टोरी क्रिएट करत गेली. दॅट्स ग्रेट. हा एज ग्रुप जो आहे
तो एज ग्रुप हाच एज ग्रुप का इम्पॉर्टंट आहे आणि त्या एज ग्रुपमध्ये ही गोष्ट मिळाली तर काय होऊ शकतं. सो हा इम्पॉर्टंट फॅक्टर काय आहे आता. फर्स्ट वाय बिझनेस और वाय स्टार्टिंग बिझनेस और लर्निंग बिझनेस इन अर्ली लाईफ इज, एकदा तुम्ही एक सर्टन एजचा टप्पा क्रॉस केला, फॉर एक्झाम्पल राईट नाव 21, कल्पना करा जर मला 21 मध्ये जर माझी सुरुवात झाली असती, मी पुढच्या 2-3-4 वर्षामध्ये माझं एक एज असं आलं असतं की जिथे फायनान्शियली माय फॅमिली और माय सोसायटी इज डिमांडिंग समथिंग फ्रॉम, जे की आज होतं. बरोबर. मुलगा 24-25 वर्षाचा झाला की त्याला विचारतात की तू किती आणतोस घरी, बरोबर. मग माझ्याकडे विंडो कितीचा आहे, माझ्याकडे विंडो 3 ते 4 वर्षांचाच आहे टू परफॉर्म. बट इफ आय एम स्टार्टिंग ॲट एज ऑफ 13, माझ्याकडे खेळायला 10 वर्ष आणि माझ्याकडे चुकायला 10 वर्षात. आणि जर इथे इफ आय एम अलाउड टू एक्सपिरियन्स, टू लर्न, टू प्ले, टू बिल्ड समथिंग, तर चान्सेस असे आहेत की ज्या गोष्टी करण्यासाठी कदाचित मला 27, 28, 29 गाठायला लागणार होतं, त्या गोष्टी माझ्याकडे 21, 22, 23 मध्ये असतील. राईट. सो दॅट्स वाय दिस एज इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. बिकॉज या एजमध्ये जर तुम्ही नाही ऍक्शन्स घेतले तर पुढे तुम्हाला कधीच घेता नाही येणार. कारण हे सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्शियल एज आहे. ऍब्सोल्युटली सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्शियल एज आहे. सगळ्यात जास्त अनसर्टिनिटी आणि कन्फ्युजन पण याच एजमध्ये होतं. आणि इथे तुम्ही डिसिजन इमिडिएट चेंज होतात बिकॉज देर इज नो रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जर इथे पीपल और चिल्ड्रन आर लाईक एम्प्टी वेसल्स. मी सांगतो ना की जेव्हा मी विष्णू सरांना भेटलो, इनफॅक्ट माझ्यामध्ये खूप विशेष असं काहीच नाही आहे. आय वॉज अ एम्प्टी वेसल. आणि या एम्प्टी वेसलमध्ये हे सगळं भरलं गेलं बेस्ड ऑन माय सराउंडिंग्स अँड द थिंग्स विच आय डिड. जर मी 11वी 12वी नॉर्मल कॉलेज करताना जसं इतर लोकांनी कोविडमध्ये घरात घालवलं, तसं जर मी घरात बसलो असतो आणि फक्त ऑनलाईन लेक्चर्स केले असते आणि टीव्हीवरती महाभारत बघितलं असतं, मग काहीच चेंज झाला नसता ना. इट वॉज अ एम्प्टी वेसल. आणि त्याच्यात जे काही फिल केलं ती टेस्ट बनली मग त्याची आता. सो 13 ते 19 मध्ये सगळीच मुलं ही एम्प्टी वेसल आहेत. सही आहे. तुम्ही जे टाकणार आहात त्याच्यामध्ये दे आर गोइंग टू बिकम दॅट. सही आहे. आणि जर इथेच तुम्ही विजन पेरलं, इथेच तुम्ही इथे थॉट्स पेरले, इथेच तुम्ही स्वप्न पेरली, तर पुढे जाऊन त्याचा तुम्हाला आरओआय भयंकर मिळणार आहे. वा. माझी भाची आहे 13 वर्षाची. सो तिचा फोन आला त्या दिवशी मला आणि ती म्हणत होती की मामा तुम्हाला माहिती आहे का की आपण डिझाईन क्रिएट करून पैसे कमवू शकतो. म्हणलं काय नेमकं, म्हणजे आता ते मी मार्केटिंग क्षेत्रात असल्यामुळे तिला सांगावंसं वाटलं असेल की नाही का तुम्ही अजून हे पण करू शकता. सो तिचा फोन आला, तिने सांगितलं मला असं की तुम्ही डिझाईन करून ना पैसे कमवू शकता. म्हणलं कसं कमवू शकतो. आणि मी तिला विचारलं की कुठून बघितलं असतं. ते म्हणले की मी यूट्यूबवर बघितलं, कारण आता ॲक्सेस सगळ्यांना आहे सोशल मीडियाचा, यूट्यूबचा वगैरे. सो तिने सांगितलं की मग मी म्हणलं कुठलं काय तू यूज केलंस, तर ती म्हणली की मला कॅनवा माहिती आहे ना तुम्हाला. म्हणलं हो. मग कॅनवावरती मी आता डिझाईन बनवल्यात. ठीक आहे. सो डिझाईन बनवल्यात आणि तिथं एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस करायची, कॅनवावरती डिझाईन बनवायच्या आणि त्यांच्या स्टोअरला विकायला टाकायच्या आणि त्याची प्राईस ठरवायची, आपलं अकाउंट बनवायचं. तिने मला प्रोसेस सांगितली अख्खी. आणि तिथे तुम्ही जेव्हा ती गोष्ट टाकता तर तिथून मग आपल्याला पैसे कमवू शकतो आपण. सो मी हा विचार केला की हिला आत्ताच गोष्टी एवढ्या क्लिअर कळायला लागल्या. आणि आत्ता जर तिला, आणि असं म्हणतात ना की नाही प्रत्येक गोष्टीचं एज असतं, मग तेव्हा सांगू तेव्हा कळेल. सो मला तिला ऐकताना असं वाटलं की हिला जर आत्ता डायरेक्शन मिळालं, छोटे छोटे इनपुट जर मिळाले विच इज राईट इनपुट, की तुम्ही या डायरेक्शनने जाल तर तुम्हाला ती गोष्ट अचीव होईल. सो सेम ॲज तिने मला काल एक व्हिडिओ पाठवला. त्या व्हिडिओमध्ये काय होतं की तिच्या मम्मीचा आणि फादरचा बड्डे आहे. तिने एक व्हिडिओ बनवून मला पाठवला आणि व्हिडिओच्या खाली तिने काय लिहिलं होतं की मी हा व्हिडिओ बनवला आहे, कसा वाटतोय तुम्हाला सांगा. मग मी तिला विचारलं अगेन की क्युरियोसिटी की तिला, कारण तिच्याकडनं काढून घ्यायचं होतं मला की तिला कितपत इन्फॉर्मेशन झालेली आहे, जी की इन्फॉर्मेशन मला ॲक्सेस करायला कितीतरी वर्ष लागले. सो ते म्हणले की मी इन शॉर्ट ह्या ॲपवरून व्हिडिओ बनवला आहे आणि तिने सगळे फिल्टर, ते जे काय आपण स्टॉक फुटेजेस, अशा बऱ्याच गोष्टी वापरल्या होत्या, म्युझिक वापरलं होतं. बापरे. म्हणजे माझ्याकडे जो इंटर्न येतोय ना, अमॅटर लेवल ऑफ व्हिडिओ एडिटिंग, माझ्याकडे इंटर्न येतोय ना, तर त्या टाईपचं व्हिडिओ एडिटिंग तिने केलं होतं. सो मी म्हणलं की या डायरेक्शनने चाललेत सर. कुठेतरी मला असं वाटतं की पॅरेंट्स जर कोपअप नाही केलं त्यांच्या मुलाच्या, ह्या आत्ता त्यांना जर हे इनपुट जर नाही मिळाले, तर मला असं वाटतं की इन्फॉर्मेशनचं जे काही इन्फॉर्मेशन मिळू शकते. सो याच्यावरती तुमचं मत काय आहे, कारण तुम्ही पण काय स्टुडंटसोबत हे काम करताय, सो मला ते ऐकायला आवडेल.
आता रिसेंटली आहे ना, आय मेट 2 स्टुडंट्स. हम्म. वन इज विराज, हम्म. अनदर वन इज सिद्धी. हम्म. आता विराजला मी एक छोटासा टास्क दिलेला. हम्म. तो टास्क होता की बायजूस ही जी कंपनी होती हम्म. ती फेल का झाली, हम्म. सगळ्यात पहिले एक्झिस्टन्समध्ये काय आली, हम्म. कशी ती राईज झाली, हम्म. राईज झाल्यानंतर फॉल का आला, हम्म. याच्यावरती एक केस स्टडी कर आणि मला प्रेझेंट कर. हा. यू वोंट बिलीव्ह 10th पास केली आहे मुलाने. त्यांनी मला कमीत कमी 24 to 27 पेजेसचा एक पूर्ण PPT डॉक्युमेंट प्रेझेंट केला बापरे. ऑफ दॅट केस स्टडी, हम्म. की का ती फेल झाली. आणि हे सगळं व्यवस्थित बायजूसच्या कलर थीममध्ये प्रॉपर बनवून त्यांनी मला प्रेझेंट केलं. बापरे. दिस फ्रॉम अ 15-16 इयर. तुम्ही एक्सपेक्ट केलं होतं का पहिले तर? नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. बिकॉज हल्ली एखाद्या ऑर्डिनरी मुलाला जर तुम्ही सांगाल तर ते काय करतील, ते ChatGPT वरती जातील, हो. गुगलवरती हो. जातील, एक काहीतरी टाकतील, त्याच्यावर बरोबर. बेसिक काहीतरी AI वालं इन्फॉर्मेशन घेतील, हम्म. प्लग करतील, तुम्हाला देतील. हम्म. बट 27 पेजेसचं तुम्ही त्याच्यातनं नाही काढू शकत. हम्म. तुम्हाला थोडंसं डोकं पण लावावं लागतं, राईट. True. तुम्हाला एका छोट्याशा सेंटेन्समध्ये कोण एवढं देणार नाही, ऑब्विसली. राईट, कोणतंही AI. हम्म. आता इथे काय बघा, हम्म. मुलं क्युरियस आहेत, हम्म. पण जर त्यांच्या या क्युरिओसिटीला आपण मारून टाकलं, हम्म. किंवा ते आन्सरच नाही दिले. आन्सरच नाही दिले किंवा प्रश्नच नाही विचारले त्यांना, तर इथे आपण पोटेन्शियललाच संपवतो. राईट. आय एम कॉन्फिडेंट इफ दिस 15-16 इयर ओल्ड किड जर ते एका बिझनेसला इतकं उत्तमपणे आता अंडरस्टँड समजू करू शकतात. शकतात, समजू आणि ते शकतात, जर पुढची 5-6 वर्ष जोपर्यंत बिझनेस येणार तोपर्यंत त्याच्यात राहिले continuous तर राहिले, हम्म. तर मे बी पुढचे रितेश अगरवाल, मे बी पुढचे निखिल कामत हीच मुलं आहेत. डेफिनेटली. वाव. बिकॉज त्यांना ती लेन्सेस, ते चष्मा त्यांना आता मिळालाय ऑलरेडी, की कसं विचार करायचा एका Right. बिझनेसच्या पाठीमागे. राईट. वाव. सो जबरदस्त. ही अशी मुलं आहेत हम्म. आणि यांना आपल्याला वाव दिला पाहिजे. इफ यू वॉन्ट टू क्रिएट, आपण म्हणतो ना की हम्म. इंडिया नीड्स जॉब क्रिएटर्स, हो, जॉब हो. क्रिएटर्स, जॉब क्रिएटर्स. हम्म. हेच आहेत जॉब क्रिएटर्स. हम्म. जॉब Right. क्रिएटर्स ऑल ऑफ अ सडन डिग्री झाल्यानंतर जॉब क्रिएटर्स नाही बनणार. बरोबर आहे. हीच लोक आहेत जी जॉब क्रिएटर्स बनणार. बरोबर आहे. सर, जिथे इतके इम्पॉर्टंट बिझनेस डिसिजन्स घेतले जातात, हम्म. विष्णू सरांसोबत जेव्हा मी ते इथे बसायचे, मी या साईडला बसायचो स्टूलवरती आणि हम्म. चेअरवरती, हम्म. and he is sitting there and he is taking decisions which can actually impact lakhs of people and also create a very good and handsome revenue. हे ऑब्विसली. असे डिसिजन्स घेताना जर एक 15-16-17 वर्षांच्या मुलाला तुम्ही बसायला अलाव की नसतं केलं हम्म. शेजारी, हम्म. तर मिळालंच नसतं ना कधीच काही. मला तर वाटते आपण तरी एज जास्तच जर आपण अदर कम्युनिटीज बघितल्या महाराष्ट्रीयन सोडता तर मला वाटते की हा बेसिक फंडामेंटल आहे. ॲब्सोल्युटली. खूप खूप लवकर सुरुवात होते तिथे. तर आय हॅव सीन जैन पीपल, मारवाडी पीपल, म्हणजे जे स्टॉलवर्ड्स आहेत बिझनेसमध्ये, सिंधी पीपल, हम्म. असं वयाच्या 7व्या वर्षी तुम्हाला मुलगा गल्ल्यावर दिसतो. अँड ही इज ॲक्च्युली रिडिंग द बुक्स. ही इज, म्हणजे ते मॅथ्सच करतात पण वेगळं मॅथ्स. हा, कारण ना तो तिथं काय काय गोष्टी बघतोय. एक मुलगा लहान, तो तिथं एका बिझनेस ओनरला काय काय बघतोय. तो पैसे कसे मॅनेज करतोय, तो कस्टमरशी कसा बोलतोय, तो टीम कशी हँडल करतोय, एम्प्लॉईशी कसा बिहेव करतोय, कॉन्फ्लिक्ट कसे सांभाळतात. एक्झॅक्ट कॉन्फ्लिक्ट झाले, प्रोडक्शन जे प्रोडक्ट आहे त्याचं सेटअप कसा करायचं तो सांभाळतोय, नवीन कस्टमर कसे ॲक्विजिशन करायचे ते सांभाळतोय. सो हे सगळ्या गोष्टी जेव्हा त्याच्या दिसतंय. रिपीट होणार आहेत तर ऑब्व्हियसली त्याचा माइंडसेटच तो होतोय. सो मला हेच म्हणायचं आहे की जेवढे लोक जॉबच्या मागे जेवढी संख्या चालू होते तर ते मला तरी कुठेतरी वाटते की कुठेतरी इंटरेस्ट क्रिएट करण्यामध्ये कमी पडतात आहे का लोक. काय वाटतं तुम्हाला? अग्री. इंटरेस्ट का क्रिएट नाही होत आहे? बिकॉज 2 गोष्टी आहेत त्याला. आपण, मी जसं पहिलं म्हटलं की ह्याला ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून विचारच नाही केला. ह्याला लोक ॲज अ ॲस्पिरेशनच बघतात. बिझनेस ॲज अ ॲस्पिरेशन. केलं तर केलं, हो, म्हणजे बनलं तर बनलं बिझनेस, नाही तर जॉब तर करत. जॉब करूच, असं होतं. बिझनेस ओनर बनायला जोपर्यंत करिअर ऑप्शन म्हणून बघणार नाहीत पालक सुद्धा आणि विद्यार्थी सुद्धा, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाहीये. राईट. दुसरं, एक्सेसिव्ह नीड ऑफ सर्टनिटी ऑर कम्फर्ट. आता ठीक आहे, जर एखादी फॅमिलीचा बॅकग्राऊंड खूपच वीक आहे की त्यांचे असे कोणते ॲसेट नाही आहेत किंवा मुलाला तारू शकतील बेसिक लेवलवरती, असं घरच्यांकडे काहीच नाही आहे, तर त्यांनी एखाद वेळेस हा विचार करणं की जॉब करून आधी सेक्युअर होऊ, तो फेअर आहे. पण जर बेसिक लेवल कम्फर्ट तुमच्या मुलाचा ऑलरेडी सॉर्टेड आहे की उद्याच्याला नाही जरी काही केलं तरी एक सर्टन लेवल रेंटल इन्कम येतोय, सर्टन लेवल काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत की ज्याच्यामुळे त्याला सर्व्हायवलचे पैसे त्याला मिळत राहणार आहेत. राईट.
देन तिथं तर जॉबकडे डायव्हर्ट करणं मग हा मूर्खपणा आहे. जर तुम्ही बिझनेस देऊ शकत असाल त्या व्यक्तीला Right. तर असं राईट. सो इफ द सर्व्हायवल इज सॉर्टेड देन तुमच्याकडे ऑलरेडी ऑप्शन आहे ना, आहे यू कॅन पुट युअर चाइल्ड हिअर. आणि डेफिनेटली. जर नाहीच झालं तर एक फेल्ड ऑन्टरप्रिन्युअर 10x बेटर एम्प्लॉई बनतो, राईट. बिकॉज त्याला बिझनेस कळतो, ट्रू. त्याला व्यवसाय समजतो. क्रेडचे जे फाउंडर आहेत कुणाल शाह, राईट. त्यांनी बोललेलं की प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी स्वतःचा स्टार्टअप काढला पाहिजे, पैशांसाठी नाही, पण जर त्याला स्टार्टअप समजला, त्याला बिझनेस समजला, तर तोच व्यक्ती ज्याला स्वतःचा एक बिझनेस रन केलेला आहे तो 10x बेटर एम्प्लॉई आणि ॲसेट बनू शकतो, टीम मेंबर बनू शकतो एखाद्या वेगळ्या कंपनीसाठी. ट्रू. आणि त्याला पे पण जास्त असेल, अथॉरिटी पण जास्त असेल, आणि तो फाउंडर लेवल थिंकिंगनं तिथं ऑपरेट करू शकेल डेफिनेटली. जर त्याला बिझनेस कळत असेल तर. सो जर सर्व्हायवलचा प्रश्न होतोय तर ठीक आहे की जॉबच आपण करू, सेक्युअर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर सर्व्हायवलचा प्रश्न नाही आहे, he or she can lead a comfortable life for 3 to 5 years without earning anything, then all parents should give a chance na. येस डेफिनेटली. आपण ना आपल्या प्रोग्रामकडे वळूयात. आपला जो इव्हेंट होणार आहे किंवा जे तुम्ही प्रोग्राम्स घेताय आता, वेबिनार असतील, वर्कशॉप्स असतील, तर या वर्कशॉपमध्ये कुठले टॉपिक आपण कव्हर करणार आहोत, सो जेणेकरून पॅरेंट्सना आणि मुलांना या प्रोग्रामला यायला पाहिजे. फर्स्ट तर वाय बिझनेस. ओके, एक तर दोन पैलू आहेत त्याला, पण एक तर का करावा, वाय बिझनेस इज अ गुड करिअर ऑप्शन. हा फर्स्ट आहे की ROI काय आहे, लॉजिक काय आहे की का बिझनेस तुम्ही करावा. दुसरं, बिझनेसच्या पाठीमागं विजन काय पाहिजे. म्हणजे मला आमचे जे टीनेजर्ससाठीचे कॅम्प्स चालतात, बरेचसे मला मुलं येऊन विचारतात, दे कॉल मी दादा, तर दादा मी 19व्या वर्षी बिलियनियर कसं बनू. मग विचारतो की बिलियनियर बनावंसं असं तुला काय वाटतं, की नाही गाड्या असतील, हे असेल ते असेल, मी 19व्या वर्षी कसं बनू बिलियनियर. म्हटलं एक काम कर, मग तू बनू शकशील. काय काम करू, जेव्हा म्हणलं 1 बिलियन लोक जर तुझं प्रोडक्ट यूज करत असतील ना, तर तू बिलियनियर झाला म्हणून समज. तू प्रोडक्ट शोध, तू बिलियनियर बाय प्रोडक्ट आहे त्याचा, म्हणजे बिलियनियर होशीलच जर 1 बिलियन लोक तुझं प्रोडक्ट यूज करतील, तर तू बाय डिफॉल्ट बिलियनियर झालास. खरंय. राईट. मुलांना ते बिलियन लोक आणि प्रोडक्ट आधी दिसलं पाहिजे आणि बिलियनियर बनणं नंतर दिसलं पाहिजे. बिकॉज जर पैशांना घेऊन मोटिवेट होऊन जर ही मुलं बिझनेस करायला लागली आणि जर यांच्यामध्ये ती ग्रिट किंवा तो विजन इन्स्टॉल करायचा आपण विसरलो, तर हे 100% फेलियर आहे. बिकॉज तुम्ही व्यवसाय करता, मी करतो, आपल्याला माहिती आहे की 3 इयर्स पहिले ऑब्व्हियसली काहीही राहत नाही. पहिले 1000 डेजचा जो स्ट्रगल आहे तो रिअलच आहे, तो करायलाच लागेल. राईट. कारण हा डेटा सांगतो. खरं. आणि फक्त स्मॉल स्केल नाही, एनी स्केल बिझनेसची तीच प्रॉब्लेम आहे. लोक 12 वर्ष झाले तरी प्रॉफिटेबल नाही असतात ना, अँड दे आर स्टील स्ट्रगलिंग, दे आर स्टील डुईंग. सो हा जोपर्यंत माइंडसेट आपण देत नाहीत की डे वन बेटा इट्स नॉट अ बिलियनियर लाईफ, आधी हे बिल्ड करायचं आहे तुला. सो पहिलं तर आम्ही विजन देतो, दुसरं का करायचं हे सांगतो. सेकंड, वी ऑल्सो कव्हर व्हॉट आर दी स्किल सेट यू मस्ट डेव्हलप इन दिस एज टू बिकम अ बिझनेस ओनर. मी म्हणलं ना, फाउंडर घडला पाहिजे आधी. मेकिंग द फाउंडर इज फर्स्ट थिंग. सो या फाउंडर्सकडे कोणते कोणते स्किल्स आणि ट्रेट्स पाहिजे ना, कोणते व्हॅल्यूज पाहिजे ना, हा सेकंड पार्ट आपण कव्हर करतो. थर्ड इज हाऊ ॲज अ पॅरेंट यू कॅन इन्स्टॉल दीज व्हॅल्यूज, दीज स्किल्स, दीज ट्रेट्स त्यांच्यामध्ये. राईट. सिस्टम काय ते करायची, मग डेली एंगेजमेंट, ॲक्टिव्हिटीज, टास्क. राईट. सो ही सिस्टम पण आपण तिथे डिस्कस करतो. सही आहे. अँड लेटर ऑन, इफ अ बिझनेस ओनर विश, इफ अ पॅरेंट विश, तर आपण 1 इयरचा इमर्सिव्ह मेंटरशिप प्रोग्राम पण या मुलांना देतो. की 1 वर्ष सानिध्यात तुम्ही राहायचं आमच्या, आणि 1 वर्ष सानिध्यात राहून तुम्ही हे सगळं पर्स्पेक्टिव्ह घ्यायचं. मग त्याच्यामध्ये वीकली केस स्टडीजचे सेशन्स, त्यांना आपण इंडिव्हिज्युअली काही टास्क करायला देतो, त्यांना स्वतःला काही प्रोजेक्ट्स असतात की जे तुम्ही बाहेर जायचं, विकायचं, करायचं. सो असं पूर्ण 1 इयरचं सिस्टम वी हॅव बिल्ट. ग्रेट. ओके. सो बेसिकली मला वाटतं की 3 गोष्टी येतात या प्रोग्राममध्ये लोकांनी काय अटेंड केला पाहिजे. पहिले सिखो, देखो अँड देन करो. ह्या 3 गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंटेशन करायच्या, ह्या आपल्या प्रोग्राममध्ये आपण घेणार आहोत. अग्री. सो मला असं वाटतं की आणि हे बेसिक फंडामेंटल क्लिअर झाले तर मला वाटतं की बरेच मोठे इश्यूज सॉल्व्ह होऊ शकतात आणि तो बिझनेस
जे लोक विचार करतात आहे की आपण आत्ता ज्या स्टेजला आहोत, ज्या सिच्युएशनला आपण बिझनेस घेऊन आला आहे, तो तिथून पुढं घेऊन जाण्यासाठी ती एक नवीन पिढी ती गोष्ट शिकून त्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंटेशन करेल आणि ज्याचा आपण विचार पण नाही करणार की बिझनेसमध्ये एवढं काहीतरी स्केल होऊ शकतं. तर मला वाटते की ती त्याची सुरुवात तिथून होणार आहे की त्यांना कोणतरी बेसिक्स क्लिअर केले पाहिजे आणि ॲब्सोल्युटली. विजन आणि अलाइनमेंट काय आहे. हा मला एक खूप महत्त्वाचं आता सुचलं की कुठेतरी मी पण बऱ्याच एंटरप्रेन्योरसोबत काम केलं तर खूप वेळा असं असतं लोकांचं की अलाइनमेंट नाही आहे मुलांची, की एज्युकेशन काहीतरी चाललं आहे वेगळंच, तुमचा बिझनेस वेगळाच आहे आणि तुमचं विजन वेगळंच आहे आणि कुठेतरी ना पॅरेंट्स आणि बिझनेस आणि मुलं यांच्यामध्ये अलाइनमेंटच नाही आहेत. सो या अलाइनमेंटवरती आपण काय या प्रोग्राममध्ये काम करणार आहोत का? किंवा सगळ्यात तुमच्या पहिलं तर सायकोलॉजीमध्ये असा विचार आला आहे का की हे होतं ना, काय होतं बघा, मी बेसिक सांगतो. हं, ॲज अ बिझनेस ओनर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत ऑलरेडी खूप कमी टाइम स्पेंड करता. हो. ठीक आहे. कल्पना करा, हं, एक कोणते तरी बिझनेस ओनर आहेत, ते त्यांच्या फॅमिलीसोबत वेकेशनला गेलेत, लेट्स से काश्मीरला. ओके, काश्मीरला ही इज हॅव्हिंग अ वेकेशन विथ हिज फॅमिली हं, अँड ही रिसिव्ज अ फोन कॉल हं, फ्रॉम अकाउंट्स टीम. हं, असं की सर, हा सो अँड सो इनवॉइस आहे, हं. हा अप्रूव्ह करा, हा पेमेंट मागतो, OTP द्या. OTP द्या. ठीक आहे, OTP दिला. देन ही रिसिव्ज अ कॉल फ्रॉम हिज ऑपरेशन्स टीम. हं, सर, आपल्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटवरती काय झालं आहे ना, बिअरिंग गेली आहे हं, आणि त्याच्यामुळे हे पुढचं सगळं मशीन बंद पडलं आहे हं. आणि तो जो घेणारा आहे तो तुमच्याच ओळखीचा आहे, मग तुम्ही एकदा फोन करून त्याला सांगा. आता ही सत्य परिस्थिती आहे. सिरियसली ही 98% बिझनेस ओनर्सची सत्य परिस्थिती आहे आहे. की तुम्ही फिरायला जरी गेलात तरी तुम्हाला सुट्टी नाही. कॉल्स येतात, तुम्हाला सुट्टी भेटत नाही. नाही. जेव्हा तुमचा मुलगा तुम्हाला अशा परिस्थितीत बघतो हं, आणि तो विचार करतो की बिझनेस म्हणजे हे असं आहे का, हं. देन त्याची ॲस्पिरेशन तिथंच मेली आहे की मला बिझनेस करायचा आहे. सो इथे सुरुवात अलाइनमेंट आणायची कुठं आहे? फादर और मदर हुएवर इज इन द बिझनेस शुड फर्स्ट शो व्हॉट इज अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. हं. त्यांनी आधी बिझनेसमध्ये अलाइन होऊन स्वतः फंडामेंटल्स शिकून हं. स्वतः एक चांगला रनिंग बिझनेस सेट करणं गरजेचं आहे. Right. हा पहिला मुद्दा. राईट. दुसरा मुद्दा, हे करत असताना इन्व्हॉल्व युअर किड्स. हं, म्हणजे आम्ही जो या करिक्युलम थ्रू पण प्रयत्न करतोय ना, मुलांमध्ये आणि पालकांमध्ये इंटरॅक्शन्स व्यवसायाबद्दलचे सुरू व्हायला पाहिजे. राईट. आता वडील बसलेत, वडील लेट्स से बजेट बघतात हं. टीव्हीवरती, हं. पण मुलाला त्याच्यातलं काहीच कळत नाहीये खरंय. आणि वडिलांचं हार्टबीट्स वर खाली होत आहेत बेस्ड ऑन व्हॉट एव्हर आर फायनान्स मिनिस्टर इज टेलिंग अबाउट बरोबर. सेक्टर्स, अबाउट इन्व्हेस्टमेंट, अबाउट पॉलिसीज, व्हॉट एव्हर. हं, हं, ओके. हं. आता जर मुलाला लॉजिकच समजत नसेल की ह्याचं काय इम्पॅक्ट होतोय बिझनेसवरती आणि पप्पा काय एवढे टेन्शन घेऊन बसलेत, हं, राईट, तर तो तुमच्याशी कधी संवादच नाही साधणार आहे. हं. पण जर मुलाला बिझनेसची लँग्वेज कळत असेल, मुलाला हे पॉलिसी चेंजमुळे तुमचं काय होणार आहे हे कळत असेल, हं. तर मग तो चर्चा करणार आहे तुमच्याशी. ट्रू. फॉर एक्झाम्पल, आता माझं एक क्लायंट होतं, त्यांचं गॅल्वनायझेशनचं इलेक्ट्रोफोर्ज मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं आहे. हं, त्यांना खूप ह्यूज अमाऊंटमध्ये LPG लागतं. हं, आता जर त्यांच्या मुलाला किंवा मुलीला माहिती असेल की आपला LPG कुठून येतो, तर गल्फमधनं येतो, हं, गल्फमध्ये आता वॉर चाललाय, हं, माझ्या बिझनेसच्या प्रोसेससाठी LPG हा खूप महत्वाचा आहे, हं, भारतीय सरकारने कमर्शियल LPG युजेजवरती बंदी घातली आहे, हं. तर तो विचारणार ना पप्पांना की तुमचं काय चाललंय, हं. काही स्टॉक काय, प्राइजेस काय झाले, तुमचे क्लायंट आहेत तिकडे, ते काय म्हणतायत, ऑर्डर Right. आहेत, ऑर्डर्स आहेत का, ऑर्डर्स गेलेत, राईट. काही कॉन्व्हर्सेशन होईल ना. हं, पण कधी होईल? जेव्हा माहिती तेव्हा होईल. हं. जर माहित असेल बेसच तर नाही. होणार कसं? हं. सो आधी इन्फॉर्मेशन, मग कॉन्व्हर्सेशन. राईट. मग तुम्ही बिझनेस बिल्ड करत असताना मुलाला इन्व्हॉल्व करणं, मुलीला इन्व्हॉल्व करणं, ट्रू. त्यांना शेजारी बसवणं. जस्ट लाईक मला वडिलांसारखं विष्णू सरांनी शेजारी बसवलं हं. की बसून तू शिक. मग ते इंटरव्ह्यूज घेताना असेल, एजन्सीजशी बोलताना असेल, एनिथिंग, मोठमोठे बिझनेस फायनान्सेसचे डिसिजन्स असतील, एनिथिंग, राईट. आय वॉज सिटिंग राईट बिसाईड. सो तसं ते राईट बिसाईड बसणं पण गरजेचं आहे ॲब्सोल्युटली. आणि मग तिथे अलाइनमेंट येईल. हं, मग तिथे हा प्रश्न राहिलात की हे वेगळं चाललंय, ते वेगळं चाललंय, मग काय करू? हं. आलं लक्षात? True, पहिलं तुम्ही तर स्वतः सेट होऊन मुलांना दाखवा की बिझनेस ओनर हे बनणं चांगलं आहे. ऑब्व्हियसली. तुम्ही 24 तास स्ट्रेसमध्ये राहणार, त्याचं राग फॅमिलीमध्ये काढणार हं. आणि मग असं तुम्हाला वाटेल की माझा मुलगा माझ्यासारखा बिझनेसमध्ये यायला पाहिजे, ते नाही होत. सेकंड इज, वाईल यू आर बिल्डिंग अ सक्सेसफुल बिझनेस, इन्व्हॉल्व युअर चाइल्ड हं. बाय गिव्हिंग हिम अ राईट इन्फॉर्मेशन. राईट. आता बिझनेस ओनर्सला वेळ नाही आहे हे देण्यासाठी म्हणून आम्ही एक्झिस्ट करतो. हं.
की जिथे आम्ही शिकवतो मुलं फक्त इन्व्हॉल्व्ह राहते राईट तुमच्यासोबत. राईट राईट. राईट आणि जेव्हा मुलं इन्व्हॉल्व्ह झाली की आपोआप सगळ्या गोष्टी अलाईन झाल्या. राईट. बिकॉज तेव्हा मुलाला पण वाटतं ना की जर तो 3 वर्ष सलग तुमच्यासोबत ऑफिसमध्ये होतोय, ही फील्स दॅट की हे माझं ब्लड अँड स्वेट देऊन मी काहीतरी इथे कॉन्ट्रीब्युट करतो. खरंय. दिस इज माय कंपनी ऑल्सो, दिस इज नॉट खरंय. माय डॅड्स कंपनी ओनली. राईट ती ओनरशिप तिथे क्रिएट होते. राईट. ॲब्सोल्युटली जबरदस्त. सो मला असं वाटतं की हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता बाय द वे, की अलाइनमेंट हा खूप मोठा पार्ट आहे बिझनेसमधला. कारण आपण जेव्हा बिझनेस करतोय, टीम, तुमचं विजन, तुम्हाला काय करायचं आहे, पुढच्या 10 वर्षात काय, 5 वर्षात काय, हे सगळं जोपर्यंत टीमशी अलाइन होत नाही, टीमला कळतच नाही की आपली कंपनी पुढच्या 5 आणि 10 वर्षात काय करणार आहे, जोपर्यंत ती लोकं अलाइनच नाही आहेत, सो तेव्हा त्या कंपनीची स्थिती काय असते हे तुम्हाला उघड दिसतं, तुम्ही कुठे पण जा. सो ती अलाइनमेंट मला तरी वाटते की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बिझनेसमध्ये. अग्री. आणि तीच अलाइनमेंट जर तुम्ही तुमच्या मुलांना जर खूप सुरुवातीच्या काळात जर दिली, तर ती अलाइनमेंट त्यांच्या बिझनेससाठी, तुमच्या बिझनेससाठी खूप इम्पॉर्टंट ठरू शकते. कारण कोणालाच बिझनेस हा छोटा करायचा नसतो, बिझनेस सगळ्यांनाच मोठा करायचा मोठा असतो. करायचा. आणि बिझनेस नुसता मोठा नाही करायचा, तो लाँग टर्म टिकावा ह्यासाठीच टिकवायचा बिझनेस असतो. सुरू करतो, मला तरी असं वाटतं. अग्री. खूप कमी बिझनेसेस असे असतात की ज्यांना सर्व्हायवलमधनं बिझनेस सुरू होतो. बट कुठे ना कुठे एखादा असा पर्सन असतो की जो त्याच्या डोक्यात टाकतो की मोठा बिझनेस होऊ शकतो. आणि हा मोठा बिझनेस मला असं वाटतं की म्हणजे मी एका कोचला ऐकत होतो त्या दिवशी, तर त्याने एक गोष्ट खूप भारी सांगितली. तो काय म्हणला की मोठे बिझनेसेस किंवा तुम्ही कुठल्याही व्यक्तीला घ्या, तर त्याला असं काहीतरी माहिती आहे बिझनेसमधलं जे तुम्हाला माहिती नाही आहे. आणि ज्यामुळे तो तिथे पोहोचला जिथं तुम्ही नाही पोहोचले. सो अग्री. तुम्हाला काय करायचं आहे, की त्याने जे केलं ते माहिती करून घ्यायचं आहे आणि त्याने जे ॲक्शन घेतल्यात त्या तुम्हाला करायच्या आहेत. इम्प्लिमेंट सो करायचं. मग तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. अग्री. सो मला असं वाटतं, की ह्याचं बेसच आहे, की नॉलेज अँड द इन्फॉर्मेशन. मला असं वाटतं, की हे तुम्ही सगळ्यात जबरदस्त काम करताय. सो शेवटी मला एकच सांगायचं आहे, की अ, हे जे काही आपण तुम्ही सुरुवात केली आहे, कारण आत्तापर्यंत हा सगळ्यात इंटरेस्टिंग प्रोग्राम आहे. आणि असं काहीतरी मी तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात नाही बघितलं आहे. असा एक इव्हेंट होतो आहे हा. आणि असे इव्हेंट बरेच होत राहावे असं असं मी म्हणेल. आणि ती इन्फॉर्मेशन पोहोचावी की पॅरेंट्सनी त्यांच्या मुलांना अर्ली बिझनेस एज्युकेशन का द्यायला पाहिजे आणि ते बेसिक्स का क्लिअर केले पाहिजे, जेणेकरून त्यांच्या बिझनेसमध्ये इमिडिएट इम्पॅक्ट पण होऊ शकतोच, बट लाँग टर्ममध्ये त्यांच्या बिझनेससाठी ते फ्युचर लीडर्स म्हणून उभे होऊ शकतात. त्यासाठी मी सांगेल की या सगळ्या लोकांनी हा इव्हेंट अटेंड करायला पाहिजे आणि या इव्हेंटमधनं जास्तीत जास्त व्हॅल्यू तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी घेऊन जायला पाहिजे. सो तुम्हाला अजून काही सांगायचं असेल आपल्या प्रेक्षकांना तर सांगू शकता. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडलत आणि हा विषय तुम्ही इथे आपल्या LTSच्या सगळ्या प्रेक्षकांसमोर, बिझनेस ओनर्ससमोर ज्या पद्धतीनं प्रस्तुत केला, आय एम व्हेरी व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. वाय? बिकॉज माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की आय गॉट दिस गायडन्स फ्रॉम समवेअर. ओके, मला विष्णू सरांनी हात दिला, गायडन्स मला मिळालं. यासोबत अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स पण लागला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे टीचर्स, वेगवेगळे कोचेस, वेगवेगळ्या घडामोडी, त्याच्यामधनं हे सगळं कुठेतरी मला अंगीकारायला आलं. बट हे सगळं कंबाईन करून एका स्ट्रक्चरमध्ये मला तुमच्या मुलांना द्यायचं आहे. आणि त्यासाठीचा हा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे येस. प्रयत्न म्हणण्यापेक्षा अट्टहास आहे. हा अट्टहास आहे. डेफिनेटली. आणि याच्यातनं निर्माण काय करायचं आहे, तर निर्माण भारताची पुढची औद्योगिक नेतृत्व आणि ती नेतृत्व करणारी पिढी, राईट. मीन्स इंडियाज फ्युचर बिझनेस लीडर्स, हे इथून क्रिएट होतील. म्हणजे Right. असे लोक जे फक्त युनिकॉर्न्स आणि लॉस मेकिंग कंपनीज नाही बनवणार, खरं. बट अशी लोक, जसं आज HDFCचं नाव घेतलं जातं, किंवा जसं आज आपल्याकडे मोठमोठ्या कंपनीजचं नाव, रिलायन्सचं नाव घेतलं जातं, टाटाचं नाव घेतलं जातं, बिर्लाचं नाव घेतलं जातं, असे लेगसी उद्योग इथून पुढची येणारी ही पिढी निर्माण करेल. डेफिनेटली. हे विजन आहे आणि हेच भारताला द्यायचं आहे. सो डेफिनेटली. त्यासाठी आम्ही हे काम करतोय. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग Yes. दिस. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी ऑन द शो. येस. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रोग्राम असे बरेच होत राहतील, मोठे प्रोग्राम होतील आणि बऱ्याच लोकांना एज्युकेशन मिळेल या लेवलचं आणि त्यांचे बिझनेस ते मोठे करतील. तर पुन्हा एकदा तुम्ही इथेपर्यंत आला असाल तर खाली लिंक दिलेली आहे. कनेक्ट करा, फॉलो करा. त्यानंतर तुम्ही कॉल करा. नेक्स्ट इव्हेंट कुठे होतो आहे, ऑनलाईन होतो आहे, ऑफलाईन होतो आहे, याच्या सगळ्या डिटेल्स खाली दिलेल्या आहेत.
तुम्ही कॉल करा आणि तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि मी सगळ्यांना सांगेल की हा इव्हेंट नक्की एकदा तरी अटेंड करा. तुम्हाला लक्षात येईल की काय मांडण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ज्यामुळे येणाऱ्या पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये काय क्रिएट होऊ शकतं, यू कांट इमॅजिन. तो तुम्हाला इव्हेंट बघितल्यानंतरच लक्षात येईल. जाता जाता अजून एक सांगायचं आहे, ज्या लेवलचा रिस्पॉन्स आहे या इव्हेंटला, ज्या लेवलचा रिस्पॉन्स आहे ऑनलाईनसाठी आणि ऑफलाईनसाठी, आम्ही हा प्रोग्राम ऑफलाईनमध्ये घ्यायचा प्रयत्न केला होता आणि ऑफलाईन होतोच आहे, बट ऑनलाईनसुद्धा लोकांची एवढी डिमांड आहे आम्हाला असं वाटलं नव्हतं. सो मी हे सांगेल की ऑनलाईन तर होईलच, बट आता ऑफलाईन प्रोग्राम आहे, तर तुम्ही सगळ्यांनी हा इव्हेंट अटेंड करावा. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. थँक्यू मच. थँक्यू सो मच. थँक्यू.